जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मराठीचा प्लॅनेट मराठीचा। महाराष्ट्रामध्ये सध्या जातीचं राजकारण जोरात चालू आहे आणि पुन्हा पवार साहेबांवरती आरोप आहेच त्याच्यामध्ये की जरांगे पाटलांचं आंदोलनाला हवा देण्यामध्ये पवार साहेबांचा फार मोठा हात आहे आणि सतत हा प्रश्न विचारला जातोय की विरोधकांकडे काही त्याच्यावरती उत्तर आहे का की तुम्ही कसं आरक्षण देणार आहात, तुम्ही ओबीसी म्हणून त्यांना समाविष्ट करून घेऊ शकणार आहात का वगैरे वगैरे हे सगळे आरोप केले जात आहेत। हे नक्की काय आहे आणि ह्याला तुम्ही काय उत्तर देणार? कारण शेवटी जर उद्या तुमची सत्ता आली तर हा प्रश्न तुम्हालाही सोडवायला लागणार आणि हा खूप कॉम्प्लिकेटेड आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनसॉल्वेबल अशा पद्धतीचा प्रश्न दिसतोय। तुमच्याकडे काय ह्याचं उत्तर आहे? मी तुम्हाला सांगू, कुठलीही पॉलिसी करताना कुठलीही पॉलिसी एक तर यू हॅव टू टेक पीपल ऑन बोर्ड। म्हणजे आता हे वक्फ बोर्डचं पण जेव्हा झालं, मी जेपीसीची मागणी का केली? मी सिलेक्ट कमिटीची केली नाही, मी जेपीसीची केली। सिलेक्ट कमिटी आणि जेपीसी मधलं अंतर की जेपीसी मध्ये राज्यसभा लोकसभा दोन्ही हाऊसचे सगळे मेंबर सगळ्या पक्षाचे घ्यायचे। सिलेक्ट कमिटी ही फक्त राज्यसभा किंवा लोकसभेची असू शकते, त्या सभागृहाची त्या सभागृहामध्ये असते। त्याच्यामुळे मला काय वाटलं, मी मागणी का जॉईंट केली, कारण का हा देशाचा प्रश्न आहे, हा फक्त एक लोकसभेचा प्रश्न नाही। त्यामुळे जेपीसीची मागणी आम्ही केली, म्हणजे दोन्ही हाऊसच्या सगळ्याच लोकांचं मतदान घेऊन एक निर्णय आपण सगळ्यांनी मिळून करावा देशाचा। तसंच आरक्षणाचं म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की जर समाजात एवढी अस्वस्थता असेल तर मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या सगळ्यांच्या आरक्षणाचे विषय का नाही तुम्ही सगळे कन्सॉलिडेट करत त्याच्यावर 3, 4, 5 दिवस विधानसभेत चर्चा करावी। लॉट ऑफ इंटेलिजंट माइंड्स, त्याची कोणीच त्याच्या विरोधात नाहीये, सगळेच बाजूनी आहेत। मग का नाही त्याच्यात सगळ्या इलेक्टेड मेंबर्सनी चर्चा करावी? त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल, त्याच्यासाठी ते दिल्लीला यावं लागेल, दिल्लीला पाठवा, आम्ही ताकदीने सरकार बरोबर आहोत। पण ह्याच्यासाठी डायलॉग तर असला पाहिजे आणि सरकार मिक्स सिग्नल देतं। मगाशी मी भुजबळ साहेबांचं भाषण ऐकत होते, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये भुजबळ साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना दिलं। ये नाही होगा, यू आर अ पार्ट ऑफ दॅट गव्हर्नमेंट। मला असं म्हणता येत नाही की पवार साहेबांचं जे मत आहे ते माझं मत नाही, तुम्ही त्यांना विचारा। नो नो, आय एम अ पार्ट ऑफ दॅट ग्रुप। इंडिया अलायन्सची जी काही ओनरशिप असेल, कन्व्हिनियंटली आम्ही एक आणि कन्व्हिनियंटली मी अलिप्त असं होत नाही। गव्हर्नमेंट इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर, त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणतात तीच पक्षाची लाईन असली पाहिजे।